दरम्यान पुण्यामध्ये ज्या पोर्शे कारने अपघात झाला होता त्या कारजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी. पाहूया. बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेळीवरील प्रकरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येतातच आहे. पण आता आम्ही ज्या ठिकाणी आहोत तिथे त्याच अपघातातली ही महागडी पोर्शे कार आहे. वेगवेगळ्या अपघातात ज्या वेगवेगळ्या गाड्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पोलिसांनी आणून ठेवल्याचं पाहायला मिळतं. अर्थात ही लाल रंगाची जी चारचाकी आहे ती देखील त्याच अपघातातली आहे. या समोर जी दोन चाकी आहे ज्याच्यावरती अनिश आणि अश्विनी बसलेले होते त्यांचा या सगळ्या अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांची ही टू व्हीलर आहे आणि ही जी झाकून ठेवलेली आपण गाडी पाहतोय जी आलिशान महागडी काही कोटी किंमत असलेली पोर्शे कंपनीची कार आहे जी वेदांत अग्रवाल चालवत होता, दारूच्या नशेत चालवत होता असंही म्हटलं जातंय, पोलिसांकडून सांगितलं जातंय. ही महागडी गाडी मात्र आपण पोलिसांनी कशा पद्धतीनं झाकून ठेवली आहे हे पाहतोय. फक्त झाकलीच नाही तर दोरींनी ही अगदी कुठली दुसरी आतली बाजू दिसू नये किंवा जी अपघातात डॅमेज झालेला भाग आहे तो दिसू नये, एव्हाना गाडीच दिसू नये, कुठली गाडी हेही ओळखायला येऊ नये अशा पद्धतीने गाडी बांधून ठेवल्याचं बघायला मिळतंय. आणखी डाव्या बाजूला काही गाड्या आहेत पण त्या झाकलेल्या नाहीत. प्रश्न असा आहे ही व्हीआयपी गाडी आहे आणि मग व्हीआयपी माणसाची व्हीआयपी गाडी झाकून ठेवली गेली, मग हाच न्याय इतर सगळ्या गाड्यांच्या बाबतीत का लागू होत नाही? जर अशा पद्धतीनं गाड्या झाकून ठेवायची पद्धत असेल, नियम असेल तर तो इतर गाड्यांच्या बाबतीत का नाही, याच गाडीच्या बाबतीत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.